हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आज आपण पांढऱ्या केसांना नॅचरली काळे करण्याच्या 3 पद्धती बघणार आहोत. डोक्यावर पांढरे केस हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना नॅचरली कसं काळं करायचं तर तेच बघतोय. इंडिगो मेहंदी कशाप्रकारे लावायची आणि याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे इंडिगो मेहंदी लावण्याअगोदर तुम्हाला नॅचरल मेहंदी लावावीच लागते आणि त्याचा छान रंग येऊन ऑरेंज कलर व्हायला पाहिजे. तर ते झाल्यानंतर बघा इकडे मी इंडिगो मेहंदी घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची घ्या, पण मला हा ब्रँड सूट झालेला आहे किंवा मला याचे चांगले रिझल्ट्स भेटलेले आहेत आणि फक्त गरम पाण्याने म्हणजे कोमट पाण्याने ही भिजत ठेवायची आहे फक्त 15 मिनिट. पांढरे केस काळे करण्यासाठी बघा खूप सारे बाजारामध्ये की नाही डाय उपलब्ध आहेत. मेहंदीच्याच नावाखाली पण याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात आणि ते केसांसाठी हानिकारक असतात. सुरुवातीला असं वाटत नाही, पण हळूहळू केस डॅमेज होतात आणि हेअर फॉल जास्त होतो. तर बघा सुरुवातीला जी तुम्हाला मेहंदी दाखवलेली तर ती आदल्या दिवशी लावलेली आणि छान असा ऑरेंज कलर आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी मग त्यावरती आपल्याला ही इंडिगो मेहंदी अप्लाय करायची आहे. तर बघा छान कलर याचा रिलीज झालेला आहे. परत हे छान मिक्स करायचं आणि तुमच्या केसांमध्ये जेवढे व्हाईट हेअर्स असतील ना, त्या भागावरती हे लावून घ्यायचं आहे. तर बघा सगळ्याच केसांमध्ये असतील ना, तर तुम्हाला सगळ्या केसांवरती अप्लाय करावं लागतं. आता बघा खूप जणांचा गैरसमज आहे, की इंडिगो मेहंदी नॅचरल आहे का? किंवा याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? तर असं काहीच नाही. इंडिगो मेहंदीसुद्धा एक नॅचरल आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स नाहीत. 3 तास परत केसांवरती ठेवायचं आहे आणि फक्त पाण्याने केस धुवायचे. दुसऱ्या दिवशी तेल लावूनच मग हेअर वॉश करायचा. तर बघा केस पहिले जे होते की नाही आणि परतचे केस खूप सुंदर होतात, नॅचरली कलर येतो. आता दुसऱ्या पद्धतीमध्ये मी काय करणार आहे, तर इंडिगो मेहंदी आणि आपली नॅचरल मेहंदी एकत्र प्रोसेस करायची आहे आणि ती आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. तर याच्यासाठी काय करायचं बघा, मेहंदी मी भिजत ठेवलेली रात्रभर, ती एका साईडला काढून ठेवलेली आहे. परत एका बाउलमध्ये इंडिगो मेहंदी आपल्याला कोमट पाण्यानेच भिजत ठेवायची आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, 2 भाग इंडिगोचे घ्यायचे आणि एकच भाग आपला मेहंदीचा घ्यायचा आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. बघा हे फक्त 15 मिनिट ठेवलेलं आहे आणि दुसरी जी मेहंदी आहे ती रात्रभर भिजलेली आहे. दोन्ही मेहंदी भिजल्यानंतर एकत्र घ्यायचं. प्रमाण असं करा 1:2. तर यानुसार हे छान मिक्स करायचं आणि तुम्ही हे डायरेक्ट अप्लाय करू शकता. असं केल्याने तुमच्या केसांना कलर खूप छान येतो. पहिल्या प्रयत्नात जरी पांढरे केस पूर्णपणे काळे जरी नाही झाले, तरी दुसऱ्या प्रयत्नात खूप छान होतात. फक्त मग 15 दिवसाला प्रोसेस करा. आता बघा एका साईडला मेहंदी लावल्यानंतर जे ऑरेंज हेअर आहेत किंवा एकदम तुमचे व्हाईट हेअर असतील ना, त्यावरती छान अशी मेहंदी लावून घ्यायची. 3 तास ठेवायचं आहे. त्यानंतर साध्या पाण्याने धुवायचे. त्यानंतर ऑइलिंग करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला केस शॅम्पूने धुवायचे आहेत. तर ही दुसरी पद्धत आहे आणि खूप सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. यानंतरची तिसरी पद्धत जी आहे ना, ती बघतो. यासाठी परत आपल्याला मेहंदीच अगोदर लावायची आहे. कारण की या पद्धतीमध्ये की नाही अगोदर आपल्याला नॅचरल मेहंदी लावावीच लागते. 3 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. 3ही डिटेलमध्ये व्हिडिओज आहेत, पण 3ही पद्धती तुम्हाला एका जागेवर भेटाव्यात, यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा मेहंदी लावल्यानंतर ऑरेंज हेअर जे आहेत की नाही, तर तिथपर्यंतची प्रोसेस आता लक्षात आलेली आहे. परत बघा या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण इंडिगो मेहंदी मिक्स करणार आहोत. कारण की इंडिगोमुळे काय होतं, थोडासा ड्रायनेस येतो केसांमध्ये, तो येऊ नये आणि कलर छान चढावा यासाठी बघा इंडिगो मेहंदी घ्यायची आहे आणि या ठिकाणी फक्त गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने न भिजवता पूर्ण मेहंदी आपण दह्यामध्ये भिजवणार आहोत. दही टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला लिंबाचा रस मिक्स करायचा आहे. याच्यामुळे काय होतं, तर कलर पण खूप छान येतो आणि एकदम सॉफ्ट केस होतात, अजिबात ड्राय होत नाहीत. थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे ते दह्याचंच मिक्स करून आणि अर्धा चमचा एवढं मी लिंबू रस टाकलेला आहे. तर हे छान असं फ्लफी करून घ्यायचं आणि याच्यातच आपल्याला ॲलोवेरा जेल 1 चमचा भरून टाकलेला आहे. म्हणजे ड्रायनेस कमी होण्यासाठी हेल्प होते. तर छान असं फ्लफी करायचं. 15 मिनिट परत हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरच ते केसांना लावायचं आहे. खूप सुंदर पद्धत आहे. 3ही पद्धती खूप छान आहेत. पण ही जर तुम्ही केली ना, तर ड्रायनेस येणार नाही. आता बघा परत जिकडे तुमचे व्हाईट हेअर असतील आणि ते ऑरेंज झाल्यानंतर तुम्हाला मेहंदी अप्लाय करायची आहे इंडिगो. कारण की डायरेक्ट पांढऱ्या केसांवरती जर केली ना, तर पूर्णपणे काळा कलर येत नाही.
सगळीकडे लावून घ्यायचं आणि त्यानंतर परत 3 तासानंतरच सेम प्रोसेस करायची आहे. फक्त पाण्याने केस धुवून दुसऱ्या दिवशी ऑइलिंग करून मगच आपल्याला हेअर वॉश करायचा आहे शॅम्पूने. आता बघा महत्त्वाच्या गोष्टी, अगोदर मेहंदी लावायचीच आहे. त्यानंतर इंडिगो मेहंदी तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये ॲड करा, छानच रिझल्ट्स आहेत. फक्त महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला हे मंथली फॉलो करायचं आहे. जर एकदम पांढऱ्या केसांचा काळा कलर टिकून राहण्यासाठी आणि जर तेवढं केलं ना, तर तुम्हाला मग डाय करायची अजिबात गरज पडत नाही. तर हा व्हिडिओ इथं संपते. आवडला असेल तर लाईक करायचा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.